हा अंतिम सामना या स्पर्धेचा हा सुरू होईल. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी ओळख आणि या ठिकाणी विनंती असेल, सर्व जे क्रीडा रसिक उपस्थित आहेत या मैदानाच्या अवतीभोवती, मित्रांनो राष्ट्रगीत होतंय आणि त्या राष्ट्रगीताचा मान आपण प्रत्येकानं राखला पाहिजे. आणि त्यासाठी सर्वांना विनंती, आपण जिथे आहात आपापल्या जागेवर त्या ठिकाणी आपण उभं राहायचं आहे राष्ट्रगीतासाठी. सर्वांना विनंती, ज्या खेळाडूंच्या डोक्यावर कॅप आहेत कृपया कॅप काढा. आणि त्यानंतर लगेचच सामना सुरू होईल. अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि त्याचबरोबर मोंड क्रिकेट संघ स्टार बॉयज या दोन संघादरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना जो 6 षटकांचा होतोय. 2 षटकं पॉवर प्लेचे असतील, 4 गोलंदाज. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिक, दोन्ही संघातील खेळाडू आणि सन्माननीय आदरणीय या ठिकाणी आमचे सर्व मान्यवर, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल जिंकतोय तो अवधूत स्पोर्ट क्रिकेट संघ. युवराज, नाणेफेक झाल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण फलंदाजी. थँक्यू. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात येतोय तो अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडून. एक विनंती असेल, अवधूत स्पोर्ट तुमचा अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा.
तुमचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. लगेचच सामना सुरू होतोय. सामन्यासाठी पुन्हा एकदा आमचे दोन्ही पंच आपल्यासमोर दिसत आहेत मैदानात. ते राजू वांगणकर आणि त्याचबरोबर त्यांच्या समोरच या ठिकाणी साजिद काजी हे दोन पंच दिसत आहेत. आमच्यासोबत गुणलेखकाचं काम करतायत ते अरमान सोलकर हे या ठिकाणी दिसत आहेत. यूट्यूबला आमचे पुन्हा एकदा टीम सर्वेश चव्हाण आणि त्यांच्यासोबत साहिल गावडे. डीजे आमचे ऑपरेटर जयेश डीजे. सामना होतोय तो स्टार बॉयज मोड आणि अवधूत स्पोर्ट कणकवली. दोन्ही टीम तुमचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सामना सुरू होतोय. नाणेफेक जिंकला आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघानं. सामना 6 षटकांचा होतोय आणि स्टार बॉयज मोंड क्रिकेट संघ हा सुरुवातीला या ठिकाणी सलामीची जोडी ही त्यांची मैदानात फलंदाजी करण्यासाठी जाताना दिसते. अवधूत स्पोर्ट युवराज तुमचा अतिरिक्त खेळाडू कृपया पाठवा. थँक्यू. स्पर्धेसाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. श्रीदेव गांगेश्वर स्टोन क्रिएशन तितवली 15,000 रुपये. श्री बाबू तावडे महालक्ष्मी कंस्ट्रक्शन 15,555. वामन कुर्तरकर 10,000 रुपये. संतोष विष्णू हरियाण 5,000 रुपये. महादेव गंगाराम हरियाण 2,000 रुपये. कैलासवासी बाबाजी तात्या हरियाण यांच्या स्मरणार्थ श्री तातोजी बाबाजी हरियाण 1,000 रुपये. कैलासवासी गंगाराम हरियाण यांच्या स्मरणार्थ श्री बाळकृष्ण गंगाराम हरियाण यांच्याकडून 1,000 रुपये. सौ शारदा कांबळे माजी समाज कल्याण सभापती यांच्याकडून 1,000 रुपये. श्री रोहिन रामचंद्र कुडाळकर 2,000 रुपये. श्री भास्कर विष्णू कुडाळकर 1,001. श्री सकाराम शंकर मंचेकर 1,000 रुपये. सन्मान्य श्री दिनकर तुकाराम काडगे 2,500 रुपये. श्री हुसेन लांजेकर आणि राजेंद्र राणे 5,000 रुपये. प्रथम क्रमांकासाठी चषक पुरस्कृत करतायत कैलासवासी दत्ताराम सदाशिव हरियाण यांच्या स्मरणार्थ श्री सदाशिव हरियाण जो चषक किमान अंदाजे 5,000 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी चषक जो 4,000 रुपये. कैलासवासी गोविंद रामा मांडवकर यांच्या स्मरणार्थ श्री शांताराम मांडवकर यांच्याकडून इतर चषक पुरस्कृत करतायत. एकंदरीत 6,000 रुपयापर्यंतचे आदरणीय सरपंच सुरेश हरियाण, ग्रामपंचायत सदस्य श्री उमेश हरियाण यांच्याकडून स्टंप 1,000 रुपये. श्री रघुनाथ कुडाळकर बॅट पुरस्कृत करतात. चेअरमन ब्रह्मा हरियाण 3,000 रुपये आणि स्पर्धेसाठी बॉल पुरस्कृत केलेत जे अंदाजे 4,000 रुपये. श्री मंगेश रामचंद्र हरियाण. या मैदानात मॅच बरोबर या ठिकाणी सामना सुरू होतोय आणि कॉम बॉक्समध्ये येतो या ठिकाणी आमचे सहकारी संतोष हरियाण. धन्यवाद सर. गोलंदाजीसाठी येतोय अनिकेत. स्ट्राइक एंडला फलंदाज गोपाळ भट्टा. नॉन स्ट्राइक एंडला सचिन डावखुरा. सचिन डावखुरा आणि जोडी उजव्या हाताची ही जोडी सन 2022 गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित ही टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा ज्यामध्ये आयकॉन 4 आणि गावातील 7 खेळाडू अशा निर्बंध असलेली ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरण्यासाठी पहिलं पाऊल पडत आहे खेळपट्टीवरती गोपाळ भट्टाचं. डावाला सुरुवात होते. पंच खून करतात. सामना 6 षटकांचा सामना. 2 षटकांचा पॉवर प्ले. पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज अनिकेत एक आक्रमक गोलंदाज. अवधूत स्पोर्ट्स कणकवली वर्सेस स्टार बॉयज मोंड. पहिला चेंडू आणि चेंडूला भिरकवलंय भालेकरांच्या घराच्या बाजूने. षटकारासाठी पहिला षटकार 100 रुपयाचा मानकरी ठरतोय गोपाळ भट्टा. झाला होता तसा शेवट देखील होते. अंतिम सामन्याचा पहिला चेंडू इरादे स्पष्ट केलेत. बरेचसे खेळाडू नव्या चेंडूला बिचकून खेळतात, घाबरून खेळतात, चेंडू जाणार नाही षटकार म्हणून. परंतु गोपाळ भट्टाने ती जी बाउंड्री लाईन कमी असणारी ती पाहिले त्याच दिशेने स्क्वेअर लेगच्या बाजूने चेंडू भिरकावतोय. पुन्हा एकदा हा चेंडू सन्मानपूर्वक खेळाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकल्यानंतर गोलंदाजांना समज आली आहे की आपल्याला कशा प्रकारची गोलंदाजी करायची. खेळपट्टी धनक खेळपट्टी, फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी, यावरती दयामाया दाखवली जाणार नाही. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अनिकेत. 2 चेंडू 6 धावा असं पृथक्करण गोलंदाजीचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आणि समोर येतो गोपाळ भट्टा.
आणि हा चेंडू काढलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षणाची निर्वात पोकळी भेदत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी डीजे. जेवढ्या आजूबाजूच्या शेतात नागोबा असतील सगळे डोलायला लागले असतील. धन्यवाद. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो. अनिकेतचा समाचार घेतला. 10 धावा 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा जोरदार फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाते गाव कॉर्नरला सीमारेषेच्या बाहेर षटकार. पिक्चरची धून गोपाळ भट्टा सारख्या हिरो स्टार क्रिकेटरसाठी. गोपाळ भट्टा 16 धावा आतापर्यंत कुठल्या 4 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावरचा चेंडू गोल्डन स्पॉट वरून थोडासा बाहेर जातोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी. 5 चेंडू झालेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू निर्धाव, 2 षटकार आणि 1 चौकार. एकूण चेंडू 5. 6वा चेंडू टाकण्यासाठी अंतिम फेरीतील पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि हा चेंडू बॅटची कड घेऊन जाते स्लिपच्या दिशेने. डिक्लेरेशन एरियामध्ये एका धावेसाठी धावसंख्या होते. स्टार बॉयज मोंड संघ बिनबाद 17 आणि 17च्या 17 धावा एकट्या गोपाळ भट्टाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. गोपाळ भट्टासारखा स्फोटक फलंदाज या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवतोय. कारण ही खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे आणि ह्या अनुकूल खेळपट्टीवरती कसा खेळ करायचा हा एक आपण गोपाळ भट्टासारख्या आक्रमक शैलीदार फलंदाजाकडनं शिकणं फार 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 महत्त्वाचं आहे. छोटे खेळाडू जे उदयोन्मुख खेळाडू आहेत तिथवरी पंचक्रोशीतील त्यांनी पाहावं की खेळ मोठे स्टार खेळाडू कशा प्रकारे खेळतात. कारण प्रत्येक चेंडू षटकार जाऊ शकत नाहीये आणि आपल्याकडे उलट होतं. प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये बरेचसे फलंदाज बाद होतात. यावेळी गोपाळ भट्टा ज्याप्रमाणे चेंडू आहे त्याप्रमाणे फटकेबाजी करतो. मी जातोय नाईक सरांकडे. थैंक यू संतोष. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. स्क्वायर लेग बाउंड्री पर एक और कॉर्नर पर चौका और एक छक्का, 2 छक्के 1 चौके के साथ 17 रन पहले ओवर का खेल के समाप्ति के बाद. बहुत ही आक्रामक शुरुआत स्टार बॉयज माउंट क्रिकेट टीम. टॉस जीता सामने अवधू स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम ने. कमेंट्री बॉक्स में हमारे साथ बिल्कुल शानदार स्कोरिंग की जानकारी देते हुए अरमान सोलकर यूट्यूब पर tenniscricket.in से सर्वित चौहान और साहिल गावड़े और 2 अंपायर मैदान पर सर राजू वांगणकर और उन्हीं के साथ साजिद काजी जो अंपायरिंग की जोड़गोली के साथ. कमेंट्री बॉक्स में संतोष हरियान, मैं अशोक नाइक. एक बार उपस्थित मान्यवर सभी दर्शक सभी क्रिकेट प्रेमी आपका हार्दिक स्वागत. और गेंदबाजी में परिवर्तन आदित्य गेंदबाजी के मोर्चे पर और पहली बार सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज सचिन टाक्कर. उनकी गेंदबाजी का बैटिंग पावर प्ले का इशारा सर राजू वांगणकर करते हुए तो शुरू के 2 ओवर और आक्रामक शुरुआत जो कि मैदान पर गोपाल भट्टा की. 2 फील्डर ऑन साइड पर, एक मिड विकेट पर, एक लॉन्ग ऑन पर, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 3 फील्डर जो सीमा रेखा पर तैनात अवधू स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम के. आज संतोष सर थोड़ी सी कमी महसूस हो रही है दर्शन बांदेकर की खेमे में. वो जरूर होगी क्योंकि एक ऑलराउंडर खिलाड़ी है. छोटी गेंद इस बार शायद मौका था बड़े शॉट का. बल्ले के भीतरी किनारा लगा. फाइन लेग पर डिक्लेयर जोन में गेंद चली गई. सिंगल बना. 18 रनों पर पहुंचा टोटल. सचिन ने अपने खाते की शुरुआत की 1 रन के साथ से. स्कोर आगे बढ़ा 18 पर. एक मौका था थोड़ी सी शॉर्ट गेंद जरूर थे लेकिन सही संपर्क नहीं होता. मिड विकेट बाउंड्री पर फील्डर भी तैनात किया है. शायद अगर मिस टाइम शॉट हो गए तो कैच का भी मौका बन जाएगा. बिल्कुल अच्छी सोच है कप्तान की अवधू स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम की. और इस बार छोटी गेंद, मौका मिड विकेट बाउंड्री पर. गेंद सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए. डीजे
और इस बार फिर से छोटी गेंद पुल किया, शॉट ऑन पुल का शॉट और एक बड़ा शॉट मान्यवर कक्ष के पीछे। और इसी के साथ सन्मान्य सर रोहिन कुडालकर जिनके ओर से 100 रुपए, संतोष हरियान जिनसे ओर से 100 रुपए और सन्मान्य श्री गिरीश माइंडकर जिनके थैंक यू डीजे। दो लगातार छक्के, हैट्रिक का मौका छक्कों के मैदान पर। बल्लेबाज सचिन टाकर, दो छोटी गेंद और दो छोटी गेंदों पर। देखना होगा इस गेंद पर क्या होता है। अपटम से छोड़कर गेंद अपटम से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का और एक रन मिल गया स्कोर के खाते में। बहुत ही शानदार शुरुआत, 31 रन टोटल स्कोर बोर्ड पर। आक्रामक शुरुआत मैदान पर। अच्छी गेंद, ये पोलर लेन की गेंद भैया, बहुत अच्छी गेंद। इस बार गोपाल भट्टा निकले थे रन के लिए लेकिन इन मौका नहीं था, खतरा बन सकता था। विकेट कीपर युवराज तेजी के साथ गेंद को कलेक्ट करते रन की संभावना को समाप्त कर दिया। आदित्य अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म राउंड विकेट, सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज सचिन, सामने उनके ओवर पिच गेंद, जोरदार अपील, सामने पा गए। एलबीडब्ल्यू करार घोषित किया। पहला विकेट इसी के साथ स्टार बॉयज क्रिकेट टीम को लगता हुआ पहला धक्का, लेकिन एक बढ़िया शुरुआत। 31 रन एक विकेट पर डीजे। जर महिला कोण आल्या असतील त्याने त्या ठिकाणी यावं आणि त्या ठिकाणी बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की ती जागा महिलांसाठी राखीव आहे, ती त्यांना आपण खाली करून द्यायची आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्या महिला आल्या त्यांनी कृपया उजव्या बाजूचा जो जी गॅलरी आहे त्या ठिकाणी आपण बसायचं आहे. धन्यवाद. न्यू बैटर मैदान पर प्रजेश रावले बल्लेबाजी करने के लिए. स्पर्धेदरम्यान सर्व महिलांचं मनपूर्वक स्वागत आमच्या कमेंट्री बॉक्समधून. सफलता मिली आदित्य को और इसके साथ न्यू बैटर मैदान पर प्रजेश रावले. 31 रन, एक अच्छी शुरुआत. और इस शुरुआत के साथ संतोष मैं तो कहूँगा एक बड़ा टोटल बनाना चाहिए क्योंकि सामने बेहतरीन टीम है अवधू स्पोर्ट कणकौली क्रिकेट टीम. और इस बार ऑफसाइड पर खेला गेंद को, मौका बनेगा कैच पर, कवर पर और बैक टू बैक दूसरा धक्का लगता हुआ मैदान पर मोम क्रिकेट टीम को. बहुत करण्याचा प्रयत्न केला आणि हा काहीतरी मला वाटतं पोलार्ड सारखा त्याचा इरादा होता, जो पोलार्डकडनं आपण अशा प्रकारची मिस्किली खेळपट्टीवरती पाहतो तशाच प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी नितीशकडनं दिसतोय. पुढचा पहिला चेंडू
शॉर्ट पिच चेंडू आणि गोपाळ भट्टाच्या पट्ट्यात आला नाही चेंडू आहे. गोपाळ भट्टा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू जर नीट पट्ट्यात आला तर षटकार झाला असता. मिस टाइम झालाय फटका. धावसंख्या 32 वर पोहोचते. नवीनच आलेला फलंदाज स्ट्राईकला येतोय तो लतेश. लतेशला गोलंदाजी करणारा नितीश. गोपाळ भट्टा सांगतोय की धावा 31 झाल्या 2 षटकामध्ये. उर्वरित 4 चेंडूंचा 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यामध्ये 40 धावा जरी झाल्या तर एक फायटिंग टोटल होऊ शकते. आता आपल्याला पडझड करू द्यायची नाही. आता आपल्याला 2 षटकं तरी दोघांना खेळायची आहेत, असा काहीसा कानमंत्र गोपाळ भट्टा देतोय. त्याला माहिती आहे की ह्या खेळपट्टीवरती 8-10 धावा सहज होतात आणि आत्ता 8-10 धावा झाल्या तरी चालतील, मात्र उर्वरित 2 षटकामध्ये आपण जर स्थिरावलो तर मोठी धावसंख्या उभारू शकतो. हा खराब चेंडू आणि षटकार नक्कीच जाणार. भाडेकरांच्या जातोय अगदी फार्म हाऊसच्या दिशेने गवस निघालणारा फटका. षटकार, तिसरा षटकार, मला वाटतं चौथा षटकार या डावातील. षटकाराने धावसंख्या झाली आहे डीजे 44, बरोबर 2 चौके. वेग घेते गाडी, जाऊते सुसाट. 44 धावा धाव फलकावरती. गोलंदाजीला नितीश समोर येतो फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, मात्र यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा अवांतर चेंडू, स्वेर चेंडू जातोय. धावसंख्या 45 वर पोहोचते. षटक क्रमांक सुरू आहे तिसरं म्हणजे 15 धावांची सरासरी आतापर्यंत पार झाली आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय नितीश. लतेशसाठी शॉर्ट पिच चेंडू आहे. खराब चेंडू आणि खराब चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण आणि सुस्थितीत पोहोचतोय तो गोपाळ भट्टा. अन्यथा धावचीत झाला असता. खराब चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून हाणायचं होतं, बॅकफुटला. यासाठी तुमचं फुटवर्क चांगलं असायला हवं. झेल सुटलाय, त्यानंतर धावचीत करायची देखील संधी. म्हणजे याचा अर्थ दोन्ही फलंदाजांना जीवदान एका वेळी दुर्मिळ योगायोग यालाच म्हणतात. दोन्ही फलंदाज बाद झाले असते, कोणता तरी एक फलंदाज संधी होती बाद करण्याची आणि ती दोन्ही संध्या एकाच क्षेत्ररक्षकाने. आणि हा चेंडू आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. 2 हाताच्या मधून चेंडू जाणं हा देखील दुर्मिळ योगायोग. ज्या ठिकाणी झेल त्या ठिकाणी षटकार. धावसंख्या 51-50 धावा पार होत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस देखील फलंदाज बिचकतोय. चेंडू वारंवार जरी बीट झाला असला तरी त्याने जागा आपली फिट केली आहे. 31 धावांवरून हा धाव फलक गेलाय तो बरोबर 51 धावांवरती, म्हणजे 20 धावांची लयलूट ह्या षटकात झाले. गोपाळ भट्टाने कानमंत्र दिला होता एक वेगळ्या करण्यासाठी, मात्र ह्या फलंदाजाने खराब चेंडूंचा समाचार असा घेतलाय का आपल्या उजव्या बाजूला देखील त्याने मोठे फटके मारलेत. जाऊया आपण अशोक सरांकडे. संतोषजी, जी वादळी सुरुवात मैदानात आपल्याला बघायला मिळते स्टार बॉईज मौंट क्रिकेट संघ, तुमचा काय अंदाज की 6व्या षटकानंतर हा संघ किती धावापर्यंत मजल मारेल? आणि दुसरा विचारेन की एक किती धावा हवायत, कारण अवधूत स्पोर्ट सुद्धा बऱ्यापैकी फलंदाज आहे या संघाकडे, तर एक अंदाज तुमचा की किती धावा हवायत या मॅच मध्ये की ज्या मौंट क्रिकेट संघासाठी एक मी म्हणेन की सुरक्षित धावसंख्या असेल? अवधूत संघाचा जर विचार केला तर 75 धावांचा डोंगर त्यांनी 4 षटकामध्ये काल पार केला होता. त्यांच्या असणाऱ्या मला वाटतं ऋषिकेशने काल एका षटकामध्ये अक्षय जाधवच्या 31 धावांचा कूट पाडला होता. 5 षटकार तब्बल टोले जंग ठोकले होते. म्हणजे त्यांच्या समोर कमीत कमी 80 धावा तरी या संघाला प्रथम फलंदाजी करताना कराव्या लागतील. गोलंदाज येतोय आदित्य, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती, तोच गोलंदाजीला समोर आणि त्याच्या समोर येतो गोपाळ भट्टा. चौथे ओवर की शुरुआत मैदान पर आदित्य गेंदबाजी पर राइट आर्म ओवर द विकेट और सामने गोपाल भट्टा. और फिर से छोटे गेंद कट किया, इस बार गेंद को कवर बाउंड्री पर, एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद
थोड़ी सी ताकत कम पड़ गई इस बार गोपाल भट्टा की शॉट के ऊपर, ज्यादा उछाल मिला गेंद को और एक सफलता मिलती हुई जो कि टीम को अवधूत स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम को डीजे चाहिए क्योंकि सामने भी बल्लेबाजी है और पिच के रिटर्न के बाद अगर हम करेंगे तो पाटा विकेट है, बल्लेबाजी के लिए बिल्कुल बड़ी अच्छी विकेट है। तो इस विकेट पर एक 80-90 का टोटल फिलहाल मैदान पर आदित्य एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर और सामने अक्षय घाटवल उनकी गेंदबाजी के सामने। और टॉपेज लगा, गेंद फाइन लेग की तरफ निकले डिक्लेयर जोन में और सिंगल बनता हुआ अक्षय घाटवल ने अपने खाते की शुरुआत की इस एक रन के साथ से और स्कोर आगे 52 पर पहुंचता हुआ। 52 लॉस ऑफ 3 विकेट, फोर्थ ओवर इन प्रोग्रेस, 52 रन 3 विकेट पर चौथे ओवर का खेल मैदान पर। खुद का आदित्य का दूसरा ओवर गेंदबाजी करते हुए टॉस जीता अवधूत स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम ने फील्डिंग करते हुए मैदान पर और बल्लेबाजी को मौका दिया स्टार बॉयज मोंड क्रिकेट टीम को। ओवर पिच गेंद लॉप किया इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक गगनचुंबी छक्का 6 रन के लिए डीजे। गिरीश माइंडकर जिन्होंने 100 रुपए का इनाम रखा है, संतोष हरियान जिनकी ओर से 100 रुपए। ओ बोल्ड हुए, एक तेरी एक मेरी मैदान पर आदित्य ने कम बैक किया। बिल्कुल एक सामने गेंद थी, सीधी गेंद थी, अक्रॉस खेला इस बार अक्षय घाटवल ने और 6 पर अपने खुद के व्यक्तिगत आउट होकर काफी निराशा के साथ वापस और स्कोर रुका हुआ 58 रन 4 विकेट के नुकसान पर। कहीं ना कहीं संतोष मैं कहूंगा कि कमबैक कर रही है अवधूत स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम, क्योंकि रन जरूर बन रहे हैं लेकिन विकेटों का जो कि पतन होता हुआ मैदान पर देखने को मिला। डीजे रोहन मैदान पर अच्छी शुरुआत, 31 रन, बाद में 2 विकेट पर 31 रन। अक्षय आकर मैदान पर एक छक्का लगाया लेकिन वो भी चले गए। तो कहीं ना कहीं मैं कहूंगा कि अवधूत स्पोर्ट कमबैक कर रही है मैच में। जो शुरुआत पहले 3 ओवर में 85, 80, 90 का टोटल होना ही चाहिए, अगर वो नहीं बना, उससे कम में रोक दिया, तो मैं कहूंगा अवधूत स्पोर्ट ने बिल्कुल मैच में वापसी की होगी और उसी के साथ बल्लेबाजी भी वो निश्चित रूप से करेगी मैदान पर। फिलहाल आदित्य अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर और सामने न्यू बैटर रोहन। ओवर पिच गेंद, जोरदार बल्ला घुमाया ऑफ स्टंप पर, एक अच्छी गेंद डॉट गेंद के साथ, बहुत ही अच्छा ओवर अब तक जो कि एक सफलता दिलाने के बाद एक पास बॉल के साथ बॉल। वन टू गो। आदित्य अपने बॉलिंग मार्ग पर अपने स्पेल की समाप्ति के और चौथा ओवर जारी मैच का। ओवर पिच गेंद, यह स्लॉट में गेंद मिली, हवाई फायर, लॉन्ग अप बाउंड्री पर मौका नहीं बना कैच के लिए और गेंद लॉन्ग अप, डीप लॉन्ग अप पर सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के बाद 64 रन
4 विकेट के नुकसान पर आने वाले 2 ओवर 12 गेंदों का खेल बाकी। डीजे चेंडू घेऊन समोर आहे फलंदाज लतेशने चेंडू काढला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चौकार जाणार, यामध्ये काय वाद नाही. चेंडू आर पार सीमारेषा पार आउटफील्ड एवढं टणक आहे की चेंडू अडवणं फार कठीण. चेंडू अगदी गोळीच्या प्रमाणे झनकन निघून गेला तो दाजींच्या दुकानाच्या बाजूने 4 धावांसाठी. डिझे धन्यवाद डिझे. पुढचा चेंडू या षटकात सुरुवात चांगली झाली, चौकाराने 68 धावा झाल्या. चेंडू आणि हा झेल होतोय की काय पाहूया. पंचांकडे दाद मागण्यात येते, म्हणजे एक चौकार बसला एक गडी परतीचा प्रवास करतोय, एक षटकार बसला एक गडी पुन्हा एकदा परतीचा प्रवास करतोय, म्हणजे तिकडे षटकार बसला की एकाला डगआउट मध्ये यावं लागतं. डिझे धन्यवाद. प्रहारचे आमचे पत्रकार मित्रबंधू या ठिकाणी कोलते साहेब उपस्थित आहेत, त्यांचं आमच्या गांगेश्वर मित्रमंडळ आणि सर्व आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत. त्यांनी सुरुवातीला देखील या ठिकाणी ज्यावेळी उद्घाटन प्रसंग देखील त्यांनी आपली हजेरी लावली होती, आजही ते अंतिम सामन्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हा सर्व तिथोली वासियांकडनं त्यांना खूप धन्यवाद. दरम्यान नवीन फलंदाज जातोय नितेश, धावसंख्या 68, षटक क्रमांक 5 घेऊन आलाय अनिकेत. 5व्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. खराब चेंडूचा सामना करता आला नाही, अन्यथा हा षटकार गेला असता. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा बघूया विचार केलाय आणि ही धाव अंगलट येते की काय पाहूया. अतिशय सुरेख अशी चेंडू फेक, भालेकरांच्या घराच्या दिशेने मारलेला चेंडू डीप लॉंग लेगच्या दिशेनं, मात्र एकच धाव देऊन जातोय. चांगल्या क्षेत्ररक्षणाची वाह करावी तेवढी थोडीच आहे. मान्यवरांच्या कक्षामध्ये या ठिकाणी हुसेनभाई लांजेकर येतात आणि हा चेंडू जातोय उसाच्या मळ्यात जातोय की काय असं वाटत असताना अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद. धन्यवाद. रोहन लोणे फलंदाजीला जातोय आणि गोपाळ भट्टाच्या संघाने थोडीशी हाराकिरी केली म्हणावी लागेल. काही गरज नसताना विकेट्स पटापट दिल्या जात आहेत. समोरील संघाचं जे आक्रमण आहे ते थोपवण्याचं काम करायला हवं. हे आउटफील्ड ओपन ग्राउंड आहे, या ग्राउंडवरती तुम्ही हवाई फायर किती वेळ करणार. युक्रेन समोर आता रशिया नामोहरम झालाय, किती बॉम्ब टाकलेत, किती रॉकेट टाकलेत, नुकसान रशियाचं देखील झालं युक्रेन बरोबर. तसंच या ठिकाणी गोपाळ भट्टाच्या टीमचं देखील नुकसान होतं. तुम्ही षटकार मारताय मात्र विकेट देखील तेवढ्याच जातात. अनिकेत गोलंदाजी करतोय. हा चेंडू थोडासा
शॉर्ट पिच चेंडू नीटचा बॅटवरती येत नव्हता. दुसरी धाव झाली असती, मात्र आता आत्मघातकी धाव घेणं फार कठीण आहे. एखादी विकेट्स गेली तर थोडंसं संघ अडचणीत येऊ शकतो हे माहीत असल्यामुळं एकाच धावेवर समाधान मानलं जाते. धावसंख्या झाली आहे 70 धावा. स्टार बॉयज मोंड संघ षटकातील पुढचा चेंडू घेऊन समोर आहे फलंदाज लतीश. हा चेंडू थोडासा खाली राहतोय. पंचांकडे दाद मागितली जाते, दाद फेटाळून लावतात पंच, आणि हे चांगलं षटक म्हणावं लागेल. बाकीच्या गोलंदाजांपेक्षा एक अतिशय सुरेख गोलंदाजी, टर्निंग पॉईंट ठरणारं सामन्याचं हे षटक. ज्या ठिकाणी असं वाटत होतं एक वेळ 90 धावा पार होतील की काय, परंतु मी 80 धावाचं जे भाकीत केलंय तेच भाकीत खरं ठरतं की काय, मात्र ते खरं ठरू नये गोपाळ भट्टासाठी. गोपाळ भट्टाच्या संघाने जास्त धावा काढाव्यात, त्याचबरोबर समोरील संघाने देखील 80 धावा करू देऊ नये अशी देखील आमच्याकडनं अपेक्षा आहे. कारण दोन्ही संघांचं कौतुक करणं हे आमचं काम आहे. जो चांगलं काम करेल त्याच्या पाठीवर थाप नक्कीच, जो वाईट काम करेल त्याचं विश्लेषण या ठिकाणावर होईल. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा चुका होतच असतात. आजचा हिरो उद्याचा झिरो. धन्यवाद. आपण जाऊया अशोक सरांकडे. बिल्कुल संतोष सर, अच्छा ओवर अनिकेत का, सिर्फ 5 रन दिए इस ओवर में, बहुत अच्छा कमबैक और 6 रन देकर 2 विकेट भी चटकाए। तो आखिरी ओवर का खेल, अंतिम ओवर की अगर मैं बात करूंगा, अवधि स्पोर्ट को इस ओवर में विकेट मिले ना मिले कोई फर्क नहीं, लेकिन बड़ा शॉट रोकना पड़ेगा। और मोंड क्रिकेट टीम की बात, 2 बड़े शॉट अभी भी चाहिए। और इस बार शायद कुछ आवाज सुनाई दी थी। बिल्कुल विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट नहीं किया। युवराज कदम विकेट के पीछे एक बहुत ही अच्छे बल्लेबाज है, अनुभव है क्रिकेट का ढेर सारा, उनके ऊपर भी काफी मैच रहेगा उनकी बल्लेबाजी पर, लेकिन बढ़िया शुरुआत मैदान पर। अंतिम ओवर में शुभम राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। ओवर पिच ये स्लॉट में मिली, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गगनचुंबी शॉट, सीमा रेखा से बाहर गेंद, 6 रन के लिए। और एक हो जाएगा तो बिल्कुल सोने पे सुहागा होगा मैदान पर मोंड क्रिकेट टीम के लिए, स्टार बॉयज मोंड के लिए। हॅलो, समोरील जे छोटे खेळाडू उभे आहेत त्यांनी खाली झोपून घ्यायचं आहे. मधमाशा आलेले आहेत. विनंती आहे, तुमच्यावरती आक्रमण होऊ शकतं, त्यांना जायला द्या. धन्यवाद. हा संतोष, युट्यूबला भरपूर प्रेक्षक सामना बघत असतील आणि ते पण थोडंसं अचंबित होतील की बाबा मैदानात खेळाडू का झोपलेत. आणि हे लोटांगण भालेकर मैदानात घातलेलं आहे. कुणीच आतापर्यंत ह्या पवित्र भूमीला पाय लावला नव्हता. सगळ्यांनी नतमस्तक झालेत. बरोबर. और छोटी गेंद हुक्का, इस बार स्क्वायर लेग बाउंड्री पर, क्या डिक्लेयर जोन में गेंद चली गई या अंपायर का इशारा होना बाकी। गेंद सीमा रेखा से बाहर, 2 बड़े शॉट की चर्चा कर रहे थे हम कॉम बॉक्स में, और वो 2 छक्के बल्लेबाजी में, गेंद सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए डीजे। बॉल द्यायचा, बॉल जुना बॉल द्या. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आमचे सर्व या ठिकाणी क्रिकेट रसिक बॉल भरपूर अगदी कमी वेळात त्या ठिकाणी सुपूर्द करतायत, परत आणतायत. तुमचं पण सहकार्य या स्पर्धेदरम्यान खूप मोलाचं. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तो अंतिम ओवर का खेल अभी भी जारी और 2 गेंदों का खेल बाकी. क्या होता है 2 गेंदों में? ओवर पिच गेंद थी, अपील हुआ, सामने पा गए, एलबीडब्ल्यू करार घोषित किया, तो और एक सफलता मिलती हुई अवधूत स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम को। डीजे
लास्ट बॉल टू गो। लेकिन मैं कहूँगा बहुत अच्छा कमबैक किया, क्योंकि एक बार लग रहा था कि ये टीम 90 से भी आगे बढ़ेगी, क्योंकि बिना किसी नुकसान से जो शुरुआत में 31 रन था पावर प्ले में, और उसके बाद बहुत शानदार कमबैक। आदित्य ने अच्छी गेंदबाजी की, अनिकेत ने, और अंतिम ओवर का खेल। लास्ट बॉल टू गो। गौरेश कामड़े स्ट्राइक गेंद पर, अंतिम गेंद पर देखना होगा क्या होता है, डॉट गेंद या बड़ा शॉट। इस बार लोअर फुल टॉस, बढ़िया शॉट मिड ऑन पर, मौका क्या जो कि रनआउट का, लेकिन मौका नहीं बना। एक सिंगल बना स्कोर के खाते में। 6 ओवर का खेल समाप्त हुआ, 83 टोटल, टारगेट 84 का मैच को जीतने के लिए। लेकिन संतोष, मैं कहूंगा जिस तरह से विकेट है, अच्छा विकेट है, बैटिंग विकेट है इस मैच में, बिल्कुल अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम की पूरी तरह से कोशिश करेगी इस मैदान पर। हा सर, मात्र आपण अगोदरचा सेमीफायनलचा सामना बघितला तर गोपाळ भट्टाचा जो तोफखाना आहे त्याच्याकडे गोलंदाजाची जी फळी आहे, आपण बघितलं होतं की एका मोठ्या स्टार खेळाडूंना देखील त्याने पाणी पाजलं होतं, बॅटला चेंडू लावायला दिले नव्हते, एवढे आक्रमक गोलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत। संध्याकाळच्या सत्रात स्पर्धेचा अंतिम सामना, आणि नक्कीच मैदानात आणि गरमी जाणवते, उष्णता जाणवते, आणि थोडासा तो उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीनं दोन्ही टीमसाठी या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंकची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते। सामना सुरू करा, पंचांना विनंती। जिंकण्याचं उद्दिष्ट 84 धावा,
स्टार बॉयज मोंड या संघासमोर 84 धावांचं उद्दिष्ट. 84 हा आकडा सगळ्यात बेकार आकडा. अवधूत स्पोर्ट्स यांना जिंकण्यासाठी 84 धावांची गरज. सामना सुरू झाल्याची खून करतायत राजू वांगणकर. स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला आदित्य. गौरेश कांबळे पहिला चेंडू घेऊन फुल टॉस चेंडू टाकलाय. स्टेप आउट केलं होतं आणि धावचीत करण्याची संधी, आणि ही संधी देवळे गोपाळ भट्टाने समोरच्या स्टंपवर जरी मारला असता तरी यावेळेस आदित्य बाद झाला असता. त्याने नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला, चुकीचा थ्रो. अगदी समोर सावज होतं ते सोडलं आणि मोठ्या सावजावर मोठ्या शिकार करण्यासाठी चेंडू फेकला नॉन स्ट्राईक एंडला. पंचांचा इशारा काय येतोय? बॅटकट लेग बाईज. लेग बाईच्या स्वरूपात पहिली धाव बघा किती वेगाने चेंडू टाकलाय. फुलटॉस चेंडू देखील कन्वर्ट करता आला नाहीये. या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा साफ त्रिफळाचीत केलंय. जरी गोपाळ भट्टाने यष्ट्या मगाशी उद्ध्वस्त केल्या नसतील तरी आता त्या गौरवच्या हाती चेंडू आहे. गौरवने यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि पहिला फलंदाज डगआउटमध्ये जातोय 0 धावसंख्येवरती. आदित्यची धावसंख्या 0. नवीन फलंदाज शुभम आणि स्पष्ट इरादे केलेत गोपाळ भट्टाच्या न्यू स्टार बॉयज मोंड संघाने. त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे हुकमे एक्के आहेत, वेग आहे. जे वेस्ट इंडिजकडे एकेकाळी जो तापा होता गोलंदाजीचा, वेगवान गोलंदाजीचा, तसाच तापा या ठिकाणी दिसतोय. तो स्टार बॉयज मोंड या संघाचा. वेगवान गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा वेध घेणारी गोलंदाजी. पहिला फलंदाजाला 0 धावसंख्येवरती बाद करतोय आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा यॉर्करलेनचा चेंडू फुलटॉस झाला. एक चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहूया झेल होतो का? फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होतोय. या धावसंख्येवरती बाद केलेत. म्हणजे या षटकात आतापर्यंत एकही धाव नाही दिली आहे. जी धाव गेली आहे ती लेग बायच्या स्वरूपात, ती गोलंदाजाच्या खाती जमा होणार नाही. अतिशय सुरेख गोलंदाजी, तिकट पद्धतीचा मारा म्हणतात तो यालाच. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे गोपाळ भट्टाच्या संघाला सामना जिंकण्यासाठी. मात्र समोरील संघाला आता आक्रमक व्हावं लागेल. आक्रमक होता होता आपली विकेट साबूत ठेवून धावा कराव्या लागतील. जिंकण्याचं उद्दिष्ट 84. मी मगाशी त्या आकड्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो. 84चा फेरा जगात कोणालाही नको असतो आणि हा 84चा फेरा कोणासाठी ठरतो आणि कोणासाठी लकी ठरतो पाहूया. 83 धावा झाल्या. 84 धावाचं उद्दिष्ट. फलंदाज येतोय स्ट्राईक एंडला युवराजला युवराज सिंग सारखं काहीतरी काम करावं लागेल. हा उजव्या हाताचा फलंदाज युवराज आणि आपला डावखोरा युवराज सिंग रिटायरमेंट घेतलेला. मात्र त्याच्या नावावरची कीर्ती आणि त्याच्या नावावरचा जो रेकॉर्ड आहे तो ब्रेक रेकॉर्ड करणं फार कठीण आहे. ह्या युवराजला ते काम करावं लागेल. आणि गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करणारा, हॅट्रिकच्या संधीवरती असावा. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय आणि हा झेल. प्रयत्न चांगला आहे. गोपाळ भट्टाला 100% मार्क द्यावे लागतील. त्याचा प्रयत्न खूप चांगला होता पण गोपाळ भट्टाच्या हे लक्षात आलं नाहीये. जो गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक लावला तो स्लिपला लावायला हवा होता. हॅट्रिकची संधी होती, सहज झाली असती. गोपाळ भट्टासारख्या गुणवान खेळाडूकडनं, जुन्या जाणत्या खेळाडूकडनं ही चूक कशी झाली मला कळत नाहीये. दरम्यान चेंडू निर्धाव जात 1 धाव देतोय. एका धावेने धावसंख्या झाली आहे आधी 2 धावा. हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने काढलाय. एकही धाव नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी, तिकट मारा म्हणतात तो जो अतिशय चांगल्या पद्धतीचा मारा करतोय गोलंदाज गौरेशच्या नावामध्ये गौरव आहे आणि हा गौरव आहे तो स्टार बॉयज मोंड संघाचा. पाहूया कशा प्रकारे अतिशय सुरेख चेंडू. यावेळेस थोडासा खाली राहतोय चेंडू. इन स्विंग जोरदार हिट केला चेंडू. एसट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची संधी थोडीशी दवडलेली आणि 1 धाव. एका धावेने धावसंख्या झाली आहे. अवधूत स्पोर्ट्स कणकवली 3 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद 3 अशी दयनीय अवस्था करून ठेवली आहे गौरेशने. पुढचं षटक कोण घेऊन येतो पाहूया. ओव्हर टू अशोक नाईक सर.
धन्यवाद संतोषजी. पुन्हा एकदा मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आमच्या. आणि त्याचबरोबर महिला मंडळी या ठिकाणी दाखल झाली या स्पर्धेचा सामना बघण्यासाठी. तुमचं पण मनपूर्वक एकदा स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. गेंदबाजी में परिवर्तन, तेजस पडवल खुद का पहला, टीम का दूसरा. बढ़िया शुरुआत गौरेश कामले की गेंदबाजी में, शायद लगभग हैट्रिक का मौका बना था. एक गेंद पर जो कि गोपाल भट्टा के हाथों से गेंद जरूर छोटे, और उसके बाद थोड़ा सा फील्डिंग में मैदान पर परिवर्तन दिखाई देता हुआ. मिड विकेट बाउंड्री पर एक डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर दो फील्डर, ऑन साइड पर ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर. तेजस पडवल जो गेंदबाजी पर खुद का पहला, टीम का दूसरा ओवर लेकर कट किया. इस बार गेंद को ऑफ साइड पर गैप में, लेकिन प्लेसमेंट, फील्डिंग प्लेसमेंट बढ़िया. एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल बना. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन 2 विकेट के नुकसान पर. एक धीमी शुरुआत. टारगेट सफर लंबा है, 80 रन अभी भी बनाने हैं मैच को जीतने के लिए. आने वाले 29 गेंदों का खेल बाकी इस मैच का. फिर से इस बार कट करना चाहते थे, एक सिंगल के लिए निकले, लेकिन गेंद उतनी जो कि दूर नहीं निकली थी. लेकिन जब तक अपने फॉलो थ्रो में आते, गेंद को फील्ड करते, तब तक फिर से समय बनता हुआ 1 रन का. 2 बैटर मैदान पर, एक और से जो कि अनुभव का साथ देते हुए जो कि युवराज. एक मौका जरूर बना, मुश्किल सा हाफ चांसेस जिसे कहते हैं वो, और नॉन स्ट्राइकर एंड पर उनका साथ देते हुए सचिन. पुलर लेन की गेंद, बढ़िया शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, लेकिन मौका गेंद हाथों के ऊपर से चले गए. डीप लॉन्ग ऑफ पर 6 रन के लिए डीजे. बाउंड्री पर फिर से एक हाफ चांस जिसे कहते हैं वो मौका था. तेजस पडवल राइट आर्म ओवर द विकेट. ओ अच्छी गेंद, इस बार जोरदार अपील. हाउस दैट अंपायर, हाउस दैट अंपायर. शायद गोपाल भट्टा जोरदार अपील कर रहे हैं. स्लिप के फील्डर भी वो भी अपील के साथ जुड़ चुके थे. बिल्कुल देखना होगा. फिलहाल अंपायर का जो कि फैसला होगा, अंतिम फैसला होगा. संतोष सर, बिल्कुल टीवी पर यह बात आसान होती है, रिप्ले बार बार देखने को मिलता है, लेकिन मैदान पर यह मुश्किल होता है. ऑन फील्ड अंपायर के लिए मैं तो कहूँगा बिल्कुल बात दोस्तों आसान नहीं होती. बाहर से देखने वाले, बाहर से देखकर हम कमेंट्री बॉक्स में बात करते हैं, लेकिन अंपायर का इशारा जो कि नॉट आउट का. तो एक बार फिर से जो कि युवराज सिर्फ अपने स्ट्राइक एंड पर सामना करेंगे तेजस पडवल की गेंदबाजी का. क्रिकेट आहे बघा. पंचांकडे अपील केलंय, कदाचित आउट असेल नसेल सांगता येत नाही. 19-20 मात्र त्यांनी स्पोर्टिंगने घेतलंय. बहुत अच्छे है जो कि स्पोर्ट्समैनशिप. अगली गेंद, और इस बार देखना होगा फिर से अपील. अंपायर बिल्कुल सहमति दर्शाते हुए इस बार बाहरी किनारा लगा, स्क्वायर कट करना चाहते थे. गोपाल भट्टा ने कैच को पकड़ा और तेजस पडवल एक छक्का लगा था उनकी गेंदबाजी पर. तीसरे विकेट का पतन होता हुआ मैदान पर डीजे. न्यू बैटर मैदान पर प्रदीप. नॉन स्ट्राइकर एंड पर सचिन आउट होकर वापस युवराज. एक अच्छा विकेट और तेजस पडवल कमबैक करते हुए मैच में एक बड़े शॉट के बाद एक सफलता दिलाई, एक अच्छे बल्लेबाज को वापस किया, और टीम को लगता हुआ अवधूत स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम को यह तीसरा धक्का. एक बिल्कुल जो कि टारगेट है 84 रनों का, सफर दूर का है, मंजिल दूर की है, लेकिन देखना होगा किस तरह से बल्लेबाजी होती है मैदान पर. स्ट्राइक एंड पर बैटर है प्रदीप, और बॉलिंग मार्ग पर एक बार फिर से तेजस पडवल अगली गेंद लेकर. स्पर्धेदरम्यान आणखी एक बक्षीस या ठिकाणी पुरस्कृत होतोय.
वाईट बॉलचा इशारा होतोय, परंतु जे प्रेक्षक मैदानाबाहेर चेंडूचं जेलात रूपांतर करतील तर तुमच्यासाठी बक्षीस पुरस्कृत करतायत राजकिरण हरियान आणि प्रज्ञावंत तांबे. 100 रुपये प्रत्येकी हे बक्षीस असेल प्रेक्षकांसाठी. पुलर लेन की गेंद, इस बार पॉइंट पर फील्डर, रनआउट का खतरा, बैकअप बिल्कुल नहीं था और जब तक बैकअप करते आते और स्क्वायर लेग पर 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में. स्क्वायर लेग पर जो कि ऑफसाइड पर कट किया था गेंद, हवा में जरूर थी थोड़ी सी, मौका नहीं था, रनआउट का मौका बिल्कुल जो कि फिर से बन चुका था, लेकिन बैकअप जब तक होता, गौरेश आते गेंद को फील्ड करते, तब तक 2 रन. 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर के बाद टोटल स्कोर 14 रन 3 विकेट के नुकसान पर. 2 ओवर की समाप्ति 14 रन 3 विकेट पर. 4 ओवर का 24 गेंदों का खेल बाकी और 70 रन अभी भी मॅच को जीतने के लिए. 24 चेंडू उरलेत आणि 70 धावा सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद. तत्पूर्वी एक जलपानाचा वेळ होतोय पंचांसाठी आणि खेळाडूंसाठी. थोडीशी गरमी आहे त्यामुळं या ठिकाणी मंडळाकडनं पाण्याची व्यवस्था होते, जलपान, कोल्ड्रिंक आणि पाणी, कारण थोडीशी विश्रांती मिळायला हवी. दिवसभर हे खेळाडू या रखरखत्या उन्हामध्ये खेळत आहेत. आता थोडीशी सूर्याची किरण हळूहळू सूर्य अस्ताकडे जातोय आणि बघा हे स्टार खेळाडू तिथवलीचे पाण्याची व्यवस्था करताना. आणि आपण सगळे जे समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावरती जी लोक आहोत त्यांच्यापेक्षा मोठं काम ही सगळी लोक करतात. मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. तुम्ही जे काम कराल मैदानावरती, मैदानाच्या बाहेर, त्यामुळे ही स्पर्धा उत्तरोत्तर पुढे जाणार आहे. आणि 84 धावांचा पाठलाग करताना गोपाळपट्टाच्या स्टार मोंड या स्टार बॉईज मोंड या संघाने जो 83 धावांचा डोंगर उभा केला, 84 धावांची गरज आहे, ती 84 धावांची गरज भागवणारा फलंदाज कोण, असं काय वाटतं तुम्हाला की या संघाकडे कोणता असा फलंदाज आहे? संतोष सर, विस्फोटक फलंदाज आहे. सीमारेषेच्या बाहेर जो कोण झेल घेईल त्या वीर बहादर झेलपट्टूसाठी 100 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक एका झेलसाठी राजकिरण हरियान, प्रज्ञावंत तांबे यांच्याकडून ठेवण्यात आलंय. गोलंदाज गौरेश स्वतःचं दुसरं षटक घेऊन आलाय आणि 24 चेंडू आणि 70 धावांचं मोठं भलं मोठं आव्हान आहे. समोर आहे फलंदाज सचिन, 9 सेकंडला फलंदाज प्रदीप. अंतिम सामना 2022 ची ही गांगेश्वर मित्रमंडळाची टुर्नामेंट. अतिशय वेगवान चेंडू, इन स्विंगर चेंडू, अशा प्रकारचा आमच्या या आजूबाजूच्या गावातील हद्दे गावातील उत्तम चव्हाणची गोलंदाजी होती. उत्तम चव्हाण हा आजचा एक गोलंदाज होता की त्याच्याकडे तुफान वेग आणि अचूक टप्पा आणि याच्याही पेक्षा चेंडू सुरेख टाकायचा ह्या गोलंदाजापेक्षा, परंतु त्याचा तो गोलंदाज बऱ्याचशा खेळापासून दूर राहिला क्रिकेटपासून. अन्यथा तो हा अतिशय सुरेख ही चेंडू फेक. काही क्षणाचा विलंब झाला, अन्यथा फलंदाज धावचित झाला असता. खरोखर वाखाणण्याजोगे चेंडू फेक. आणि आपण लेदर बॉलमध्ये ही चेंडू फेक बघतो, टेनिस क्रिकेटमध्ये ही चेंडू फेक आपल्याला पाहायला मिळत नाही. खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दरम्यान एक धाव, एका धावेने धावसंख्या होते अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघ 15 धावा. षटक संपले 2. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज गौरेश. या सामन्यासाठीचे पंच राजू वांगणकर, साजिद काझी. स्कोरिंगचं काम करतोय अरमान सोलकर. माझ्या समेत अशोकजी नाईक. एक मोठा फटका आलाय, चेंडू गेलाय तो सेकंड गॅलरीमध्ये. षटकारासाठी 6 धावांसाठी षटकार.
दरम्यान पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गौरेश सारख्या चांगल्या गोलंदाजाला भिरकावलाय. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मिस टाइम होतोय, फटका चेंडू जातोय निर्धाव. गौरेशने सांगितलंय हम भी किसी से कम नाही, तुझा षटकार तर माझा चेंडू निर्धाव किंवा एखादा बळी घेणारा वेध घेणारा अष्टाचा चेंडू देखील माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे आणि ते मी टाकू शकतो हे दाखवून दिले. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गौरेश. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू ओव्हर पिच, खराब चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बालेकरांच्या फार्म हाऊसच्या ठिकाणी चौकारासाठी दिसे. हेलो, बेहतरीन शॉट और इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे. इससे पहले गेंद पर एक कवर ड्राइव का बिल्कुल लॉफ्टेड शॉट, बेहतरीन शॉट डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर. और इसके साथ और एक ओवर समाप्त होता हुआ 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर के बाद टोटल स्कोर 25 रन 3 विकेट पर. 59 रन अभी भी चाहिए. 18 गेंदों का खेल बाकी. 18 चेंडू उरलेत आणि 18 चेंडूत 59 धावा म्हणजे जवळपास 20 धावांची सरासरी ही सामना जिंकण्यासाठी अवधूत स्फोट कणकवली क्रिकेट संघासाठी. गेंदबाजी में एक बार फिर से तेजस पडवल खुद का दूसरा और टीम का चौथा ओवर जारी रखते हुए 18 गेंदों का खेल और 59 रन मैच को जीतने के लिए. सामने सचिन बल्लेबाजी करते हुए. अच्छी गेंद इस बार शॉट ऑफ लेन, बहुत अच्छी गेंद जो कि डॉट गेंद. गोपाल बटा विकेट के पीछे विकेट कीपर गेंद को कलेक्ट करते हैं और एक बार धीरे धीरे अपने एक 18-20 कदमों के रनअप के साथ तेजस पडवल दूर वाले चोर से राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर. और शॉर्ट अंपल का शॉट मिड विकेट पर, फील्डर कैच का मौका. तेजस पडवल सफलता दिलाते हुए सचिन आउट होकर वापस. चौथे विकेट का पतन होता हुआ मैदान पर डी से. सलग 3 षटकार जर फलंदाजाने ठोकले तर त्यासाठी सन्माननीय सिद्धेश तांबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत होतोय. आणि संतोष हरियाण यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी घोषित होते. न्यू बैटर मैदान पर ऋषिकेश, जिससे हम चर्चा कर रहे थे संतोष, वो खिलाड़ी शायद थोड़ा सा मन में अचंभित हम भी हो गए. इनको इतना पीछे क्यों रखा इस बल्लेबाज को, जो मैच विनर बल्लेबाज है, पिछले मैचों में तोड़फोड़ की है इस खिलाड़ी ने बल्लेबाजी में. आज संतोष सर थोड़ा सा पीछे क्यों रखा, ये मन में सवाल. लेकिन कप्तान की सोच अलग होगी. कधी कधी नशिबाचे फासे उलटे पडतात म्हणतात ना, ते असं आहे. ह्या खेळाडूने काल 5 चेंडूवर 5 षटकार मारले आणि तो येतो 4थ्या किंवा 5व्या षटकामध्ये आता फलंदाजीला. तेजस पडवल अपने बॉलिंग मार्क पर और इस बार बाहरी किनारा फाइन लेग बाउंड्री पर, लेकिन इस शॉट के साथ रन नहीं बनेंगे ज्यादा. सिंगल पर जो कि संतुष्ट होना पड़ा और इस 1 रन के साथ से 2 रन जो कि स्कोर के खाते में 27 टोटल स्कोर 27. 4 विकेट पर 84 रनों का टारगेट है मैच को जीतने के लिए. खेल चलता हुआ ये चौथे ओवर का. तेजस पडवल गेंदबाजी पर सामने न्यू बैटर मैदान पर आते आते ऋषिकेश जो 2 रन पर अपने खाते की शुरुआत करते हुए, नॉन स्ट्राइकर इन पर प्रदीप उनके साथ बल्लेबाजी करते हुए. एक बार फिर से तेजस पडवल राइट आर्म ओवर द विकेट और फिर से गेंद टॉप एज लगा, फाइन लेग पर गेंद चली गई. सिंगल बन गया स्कोर के खाते में. थोड़ी सी फिर से पटकी हुई गेंद थी. शायद तेजस पडवल की सोच होगी. ऑन साइड पर 3 फील्डर है कैचिंग पोजीशन में. डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से डीप लॉन्ग ऑन. ओ बड़ा शॉट, करारा शॉट, क्रैकिंग शॉट
ये मौका था दर्शक के लिए 100 रुपए इनाम पाने का, 200 रुपए इनाम पाने का, लेकिन गेंद हाथों से छूटी। दोस्तों मैच के साथ साथ 200 रुपए भी मिल सकते थे, लेकिन गेंद हाथों से छूटी। लेकिन एक करारा शॉट ऋषिकेश के बल्ले से 6 रन 33 34 रन 34 4 विकेट पर। अब मात्र 50 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। फुल टॉस गेंद, लेकिन उतना फायदा नहीं मिला। मिड विकेट बाउंड्री पर फील्डर 1 रन मिला स्कोर के खाते में, एक सिंगल जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। ओवर की समाप्ति हुई, चौथे 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 35 रन। या ठिकाणी उपस्थित ज्या महिला आल्या आणि ज्या अगोदर महिला आल्या त्या सर्व महिलांचं आमच्या गांगेश्वर मित्रमंडळांच्या वतीनं खूप खूप स्वागत। त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आहेत, काही बचत गटाचे अध्यक्ष आहेत। या सर्वांची नावं पाठ नसल्यामुळं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण या ठिकाणी उपस्थित झालात। क्रिकेटसारख्या खेळाला महिलांनी उपस्थिती दाखवणे म्हणजे ही खरी पर्वणी आहे। माझे मित्र पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, त्यांना माहिती आहे की क्रिकेट खेळाकडे सगळेजण पाठ महिला फिरवतात आणि टी व्हीकडे नक्कीच त्यांचा जास्तीत जास्त सपोर्ट असतो। आणि सध्या सिरियलचा जो जमाना आहे त्यामध्ये महिलांना क्रिकेट हे आवडतं, त्यांचं विभाग नाही आहे, तरी देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली। त्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा। नवा गोलंदाज येतो गोलंदाजीला अक्षय घाटवळ समोर आहे फलंदाज। ज्या फलंदाजाने काल आग ओकली होती, 5 चेंडूमध्ये 30 धावा केल्या होत्या, त्या फलंदाजाला मागे का ठेवण्यात आलं समजत नाही आहे। 12 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे, खूप उशीर झालाय तो ऋषिकेशला मागे ठेवून शॉट। आणि हा झेल होता, हा नक्कीच झेल होता। गोपाळ भट्टाच्या थोडासा खाली राहतोय, धीम्या गतीचा चेंडू, गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू, प्रयत्न गोपाळ भट्टाचा चांगला होता। अशोक सर तुम्हाला हेच सांगतो मी, आता गोपाळ भट्टाने झेल जो सोडलाय त्याला जर आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून असं म्हटलं की तो खराब त्याने प्रदर्शन केलं तर त्याचं खच्चीकरण होतं। त्याने प्रयत्न चांगले केलेत हे म्हणायला हवं। आणि हे कॉमेंट्री बॉक्समधून जी चेष्टा केली जाते एखाद्या खेळाडूची ती त्याला कधीच आवडत नाही। हा बघा, हा चेंडू, पुढचा चेंडू, एक झेल सोडल्यानंतर चेंडूला खरपूस समाचार घेत पाठवलाय भालेकरांच्या अगदी फार मौजच्या समोरच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार डीजे। धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद। ऋषिकेशला जर खरोखर अशोक सर वनडाऊनला पाठवला असतं तर हा षिकेश असा फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज, समोरच्या गोलंदाजी चिंधड्या उडवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे। आत्ता आलाय, मात्र आत्तापर्यंत मला वाटतं 3 षटकार मारले। हा चेंडू खराब चेंडू, मात्र 2च धावा देऊन जातोय। आउटफील्ड खराब आहे, अन्यथा 1 बाउन्सची मागणी केली जाते पंचांकडे। पंचांचा इशारा काय येईल माहिती नाही, दरम्यान 2 धावा तर मिळत आहेत। उसळी घेणारा चेंडू, आवाक्याच्या बाहेरचा चेंडू, जोरदार प्रहार केलाय, 2 धावा तर घेत आहेत ऋषिकेश। गोलंदाज अक्षय घाटवळ षटकातील पुढचा चेंडू घेऊन, यावेळी चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहतोय, 1 धाव तर घेतो। एवढं चांगलं क्षेत्ररक्षण, देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला लाईव्ह, जे आपण स्क्रीनवरती पाहतो ते लाईव्ह क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते स्टार बॉयज मोंड या संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांकडून। आत्तापर्यंत कोणतीही चूक होत नाहीये। आउटफील्ड खराब असू दे, चांगली असू दे, चेंडू कोणताही असू दे, त्या मैदानावरती झेप घेऊन चित्त्याच्या चपळाईने चेंडू अडवले जातात। धावसंख्या झाली आहे 50 धावा, अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता। या षटकातील शेवटचा चेंडू, 7 चेंडू आणि 34 धावा। आता षटकाराशिवाय पर्याय नाही, प्रत्येक चेंडूला षटकार मारावा लागेल।
प्रदीपला देखील हात खोलावे लागतील. डावखुरा फलंदाज आहे, त्याला संधी आहे षटकार मारायची आणि ह्याच चेंडूवरती एक षटकार बसणं अपेक्षित आहे. प्रदीपने प्रयत्न केलाय, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय, सीमारेषा पार, चौकार. हवेचा प्रवाह देखील जोरात आहे, त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा. पुढचा चेंडू, पहिला चेंडू आणि चांगला चेंडू म्हणावा लागेल. दुसरी धाव घ्यावी लागेल ऋषिकेशला. एक धाव तर घेतली आहे ऋषिकेश. जोपर्यंत स्ट्राईकला आहे तोपर्यंत आव्हान जिवंत राहील ते अवधूत कणकवली संघाचं. 2 धावांची धावसंख्या झाली आहे. 56 धावा, 28 धावांची आवश्यकता. चेंडू उरलेत 5. एक चांगला चेंडू टाकायचा आहे. 5 चेंडू मधला एक चांगला चेंडू सामना जिंकून देईल तो स्टार बॉयज मोंड संघाला. सुरुवातीच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आहे अवधूत 11च्या, अन्यथा हा सामना देखील अवधूत 11ने सहजगत्या जिंकला असता. मात्र क्रिकेट आहे, काही घडू शकतं. 5 चेंडूमध्ये 30 धावा झाल्यात, 5 चेंडूमध्ये 28 धावा होऊ शकतात. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे, उसरी घेणारा चेंडू आहे. पंचाकडे दाद मागण्यात येते. 1 बाउन्सची खून केली आहे. 1 बाउन्सची खून म्हणजे गोलंदाजाने आपल्याला मिळालेली संधीचं सोनं केलंय. 4 चेंडू आणि 28 धावा मारा, 4 षटकार असं म्हणण्याचा प्रकार करतोय तो गोलंदाज आदित्य नाईक. एक छोटा खेळाडू आहे, मात्र त्याच्या मनगटामधला वेग आणि गोलंदाजीमधली अचूकता पाहता येते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आदित्य. हा चेंडू पुन्हा एकदा आणि जोरदार प्रहार केलाय. चेंडू जातोय. 200 रुपयाचा मानकरी कोण ठरतो पाहूया. आणि 200 रुपयाचा मानकरी त्या ठिकाणी ठरतोय एक क्षेत्ररक्षक उंच पुरा. त्या ठिकाणी झेल त्याने घेतलाय. षटकारांनी धावसंख्या झाली आहे. पाहूया, ओमकार नारकर असं नाव आहे त्या खेळाडूचं. त्याने हा चित्त्याच्या चपळाईने झेल घेतलाय आणि राजकिरण हरियाण प्रज्ञा तांबे याने ठेवलेला 200 रुपयाचा मानकरी ठरतोय. दरम्यान 300 रुपयाचा मानकरी ठरतोय तो ऋषिकेश. षटकार मारल्यानंतर प्रति षटकामागे 300 रुपये. आणि यावेळेस मात्र सामना जिंकून देणारा चेंडू आणि स्लोअर वर्मचा एक ब्रह्मास्त्र क्रिकेटमधलं जे यॉर्कर लेंथ आणि स्लोअर धीम्या गतीचा चेंडू त्याचा उपयोग केला जातोय तो आदित्यकडून, एका छोट्या खेळाडूकडून. आणि त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एक मोठा स्टार खेळाडू ज्याने काल 5 षटकार मारलेत 5 चेंडूवरती, त्याला न डगमगता आपली दिशा आणि अचूक टप्पा या ठिकाणी ठेवतोय. हाही चेंडू अचूक टप्प्यावरचा सुंदर चेंडू, सामना जिंकून देणारा चेंडू. खरोखर त्या कौतुक करावं लागेल मुलाचं. आदित्यचं जोरदार टाळ्याने स्वागत करा एका छोट्या खेळाडूचं. असे खेळाडू तयार व्हायला हवेत की कोणतंही आव्हान असून ते पेलण्याची ताकद तुमच्या मनगटात असायला हवी. दरम्यान या डावातील शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू मोंड स्टार बॉईज या संघाला विजेता करून देणारा चेंडू प्रदीपसाठी. हाही चेंडू बघा, धीम्या गतीचा चेंडू. वा मित्रा वा, जिंकलंच तू, खरोखर मन जिंकलं सर्व क्रिकेट रसिकांचं. आणि या ठिकाणी विजेता ठरतोय स्टार बॉईज मोंड 2022 क्रिकेट स्पर्धा तिथवली गांगेश्वर मित्रमंडळ. औचित्य नारायणजी राणे साहेब, सध्याचे आत्ताचे केंद्राचे केंद्रीय मंत्री, त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटची स्पर्धा आयोजन केली आणि त्या स्पर्धेचा आजचा दिमागदार सोहळा या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचा विजेता असणारा हा संघ, त्याचं कौतुक, त्याचबरोबर उपविजेत्या संघाचं देखील कौतुक. धन्यवाद.